ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर लास्ट काही दिवसांपासून मी तुमच्यासोबत वर्कशीट मेकिंगचा जो काही व्हिडिओ शेअर करते ना, तर त्यातून तुमच्या मनामध्ये आय थिंक भरपूर वेगवेगळे प्रश्न आहेत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातले भरपूर प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्याचसोबत काही वर्कशीट्स जे असतील तर ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अकॉर्डिंग टू सिलेबस. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिला एक वर्कशीट मी बनवतेय सिलेबसच्या अकॉर्डिंगली, म्हणजे बॉडी पार्ट्स. ठीक आहे. मोस्टली स्कूलमध्ये स्टुडंट्सना अशा टाइपच्या वर्कशीट्स लागतात. जसं की एक बॉय असतो, साईज थोडीशी स्मॉल करते. ठीक आहे. आणि बॉडी पार्ट्स जे असतील ना तर ते मेन्शन करायचे असतात. फॉर एक्झाम्पल बॉक्स घेतेय मी, जे की सगळे मोस्ट ऑफ दी मला इकडे रेडीमेड टेम्पलेट्स मध्येच मिळतात. तर एक बॉक्स घेते, एनी कलर मी घेऊ शकते. ठीक आहे. कलर मी चेंज करते. आता मला सध्या हा कलर नको आहे, त्यामुळे त्याचा जो कलर आहे तर तो मी चेंज करून कलर व्हाईटच करते आणि त्याला एक बॉर्डर देते साईडला जस्ट एक. ठीक आहे. तर या फॉर्मॅट मध्ये मला हवे आहेत माझे जे काय बॉक्सेस असणार आहेत ते. ठीक आहे. तर इथे बघा मी प्लेस करते बॉक्सेस 1 बाय 1. साईज थोडीशी मी छोटी करू शकते, बॉयची पण थोडी साईज छोटी करते, सो दॅट व्यवस्थित सगळे एलिमेंट्स जे असतील ना तर ते फिट होतील. तर बॉयला मी इथे सेट केला, ही पार्ट मी इथे सेट करते जो की मी हँड्स साठी वापरणार आहे. इथे तुम्हाला एलिमेंट्स मध्ये आलात तर तुम्हाला लाईन नावाचा ऑप्शन भेटतो. मोस्टली मी ग्राफिक्स मधले जे काही लाईन्स असतील तर ते सजेस्ट करते. ठीक आहे. आणि इथे मी याला प्लेस करते. ठीक आहे. याच्या अकॉर्डिंगली आपण याला प्लेस करू शकतो, सेट करू शकतो. म्हणजे हा जो बॉडी पार्ट आहे याला आपण काय बोलणार आहोत, याला आपण हँड बोलणार आहोत. तर हे या पिक्चरच्या माध्यमातून तर आपण ते शेअर करू शकतो. अजून एक मला हवा आहे बॉडी पार्ट जो की लेग्स असणार आहे, तर ते मी इथे सेट करते. पहिला बॉक्सेस तयार करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर बाकीचे पार्ट साईड करूयात. आईज साठी हा वापरूयात आपण. आय थिंक थोडी साईज छोटी केली तरी चालेल. हा मी आईज साठी वापरते. त्यानंतर आपल्याला काय हवा आहे, एल्बो साठी हा इथे यूज करूयात. त्यानंतर स्टमक पण आपल्याला बनवायचा आहे, स्टमक साठी हा इथे वापरते मी. एक चेस्ट साठी लागेल आणि एक स्टमक साठी लागेल, इथे मी वापरते. ठीक आहे. आणि हेअर साठी. ठीक आहे. तर ज्या ज्या अकॉर्डिंगली तुम्हाला हवे आहेत, इयर साठी हवे असतील, जसे जसे तुम्हाला हवे असतील. ठीक आहे. आता मी कमीत कमी वेळेमध्ये मला जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, त्यामुळे मला जितके आयडियाज येतील तर ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. तर हेअर साठी हा बनवायचा, तर तुमची स्वतःची मुलं असतील, ठीक आहे, तुमची मुलं असतील तर तुमच्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा जो चार्ट असेल तर तो बनवू शकताय. त्यांना एज्युकेशनच्या साठी हा जो चार्ट असेल तर तो तुम्ही देऊ शकताय. जे काही फन वे प्रोजेक्ट्स वगैरे असतात ना त्यासाठी. किंवा जर तुम्हाला हे सेल करायचे असतील, ठीक आहे, लहान मुलांना जर तुम्हाला हे सेल करायचे असतील तर लहान मुलांना तुम्ही हे सेल करू शकता, म्हणजे विकू शकता. ठीक आहे. अशा टाइपचे वर्कशीट्स बनवून, कारण मला माहिती आहे की लेडीज म्हटल्यावरती अशा टाइपच्या वर्कशीट्स बनवायची खूप जास्त इच्छा असते. ठीक आहे. आणि आपल्याला आवड पण असते आणि आपण गोष्टी व्यवस्थित बनवू पण शकतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं म्हणजे इकडे प्लस पॉइंट असतो की क्रिएटिव्हिटी जी आहे आपली तर ती चांगली असते. तर जे जे एलिमेंट्स आहेत तर सिम्पली तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने साईज करायची आणि इथे याला, आता हा एल्बो आहे बरोबर, हा एल्बो असणार आहे. तर झूम इन करायचं, इन डिटेल जर काय करायचं असेल तर, आणि व्यवस्थित याला तुम्ही इथे प्लेस करू शकता जो काही तुमचा पार्ट असेल तो. ठीक आहे. तर अशा अकॉर्डिंगली आपण बॉडी पार्ट्सचा एखादा ट्युटोरियल जो असेल तर तो बनवू शकतो. मी तुम्हाला डिटेलमध्ये कमिंग व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन की कशा प्रकारे आपण याचे प्रिंट्स काढतो. ठीक आहे. आणि वर्कशॉप जो आपण वर्कशॉप घेतोय तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला समजेलच याचे प्रिंट्स कसे काढायचे. ते प्रिंट्स असे काढायचे की ते व्यवस्थित दिसले पाहिजे. ठीक आहे. बॉडी पार्ट्स ह्युमन. ठीक आहे. जे काही तुम्हाला नाव द्यायचं असेल तर ते नाव देऊ शकता. इथे प्लेस करते मी हे बरोबर सेंटरला. तुमचं काही नाव असेल तर त्या अकॉर्डिंगली ते पण नाव देऊ शकताय. आणि इथे एखादा बॉक्स तुम्हाला बनवायचा, सपोज इथे ऍड करण्यासाठी काही ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे हे जे बॉक्सेस आहेत ना तर या बॉक्सेस मध्ये काय ऍड करायचं हे जर तुम्हाला इथे लिहायचं असेल तर इथे तुम्ही अशा टाइपचा एक बॉक्स देऊ शकताय सेंटरला. आणि मग या बॉक्स मध्ये तुम्ही ऑप्शन्स जे काय असतील तर ते, जस्ट अ सेकंड, या बॉक्स मध्ये तुम्ही जे काही ऑप्शन्स असतील तर ते इथे नोट डाऊन करू शकता. बघा इथे
हा एक मी टेक्स्ट घेतलाय. तर हे कसं घ्यायचं वगैरे काय घ्यायचं इन डिटेल जर तुम्हाला करायचं असेल तर आपला वर्कशॉप आहे आता सध्याचा जो आहे तर तो 5, 6 आणि 7 तारखेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वीक मधला जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे कंटिन्युअसली वर्कशॉप चालू आहे. 3-3 दिवसाचे याचे वर्कशॉप्स असणार आहेत. तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला वर्कशॉप्स करायचे असतील तर नक्कीच वर्कशॉप्स तुम्ही अटेंड करू शकताय. तुम्हाला वर्कशीट्स कसे बनवायचे पासूनच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या डिटेलमध्ये शिकवल्या जातील. अगदी बेसिक पासून सिलेबसच्या अकॉर्डिंगली वर्कशीट्स कसे बनवायचे तर ते सगळं शिकवलं जाईल. आणि लहान मुलांसाठी म्हणजे जसे की प्ले ग्रुप ज्युनियरसाठी कोणता सिलेबस घ्यायचा, त्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 10वी पर्यंत हे जे वर्कशीट्स असतील ना तर ते तुम्ही प्रोव्हाइड करू शकता, किंबहुना त्याच्याही नंतर पुढे पण फक्त सिलेबस जो काय असेल ना तर तो चेंज होतोय. ठीक आहे, म्हणजे इथे जे ऑप्शन्स आपल्याला ऍड करायच्या तर ते इथे आपण खाली ऍड करू शकतो. जे कोण प्रायमरी टीचर्स असतील, स्कूल टीचर्स, तर तुम्ही रिलेट करू शकता. ठीक आहे, अशा टाइपचे. ठीक आहे, तर जे जे काही तुमचे ऑप्शन्स असतील तर ते सगळे तुम्ही इकडे ऍज इट इज ऍड करू शकता. ठीक आहे, सो दॅट इकडे ते फिल इन द ब्लँक्स होतील. तर अशा टाइपचे वर्कशीट्स तुम्ही तुमची जर स्वतःची मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा डिझाईन करू शकता, किंवा जर तुम्हाला ते सेल करायचे बनवून तरी सुद्धा तुम्ही ते वर्कशीट सेल करू शकता. आता भरपूर वेळेला खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मला तर खूप इंटरेस्ट येतो अशा टाइपमध्ये, आणि जर अशा इंटरेस्ट मधून जर तुम्ही इन्कम करू शकता. पण हा, इकडे कसा इन्कम कसा करायचा, इन्कमसाठी ना तुम्हाला फ्रीलान्सिंग करावं लागेल. फ्रीलान्सिंग काय असतं तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये. फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्ही तुमच्या घरातूनच तुमच्या वेळेनुसार अशा ज्या गोष्टी असतील ना तर त्या करू शकता. ठीक आहे, आता बिग और स्मॉल मध्ये तुम्हाला मला काय करायचं, बिग और स्मॉलची ऍक्टिव्हिटी असते बरोबर. तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण फर्स्ट देऊयात एलिफंटचं सिम्बॉल. ठीक आहे, इथे इथे थोडंसं झूम करताय सो दॅट व्यवस्थित तुमच्या लक्षात येते, आणि नंतर मग मी फुल झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. हा आहे एलिफंट, आणि एलिफंट सोबत मी घेतेय कॅट. त्याची साईज कॅटची कंपॅरेटिव्हली छोटी असणार, आणि इतके सुंदर सुंदर एलिमेंट्स आपण घेऊ शकतो ना की मुलांना म्हणजे बघता क्षणी असं वाटेल की यस, कधी हे वर्कशीट्स करावे. आणि त्यामुळे काय होईल की पालक पण तुमच्याकडून वर्कशीट्स जे असतील ना तर ते घेतील, कारण मुलं इतक्या फास्ट मध्ये वर्कशीट्स कम्प्लीट करतील ना त्यांचे. त्यामुळे पॅरेंट्स पण तुमचे वर्कशीट्स घेण्याचे चान्सेस जे असतील ना तर ते खूप जास्त असतात. तर एलिमेंट्स मध्ये येते, इथून एक बॉक्स घेते. इथेच मी बॉक्स म्हणून सर्च करते, म्हणजे नाही का आपल्याला स्मॉल और बिग असे विचारायचे स्कूलमध्ये, म्हणजे लहान मुलांना हे असतं बरोबर की हा एलिमेंट स्मॉल आहे का लार्ज आहे असं. तर बघा इथे एक ह्याला एलिफंट साठी एक बॉक्स तयार करते, आणि एक बॉक्स असेल ना तर तो कॅट साठी तयार करते. ठीक आहे, मग इथे वरती स्मॉल और बिग तर कशासाठी टिक करायचंय तर ते पण इकडे तुम्ही मेन्शन करू शकताय. जसं की इकडे मी मेन्शन करते टिक द बिग वन. ठीक आहे, म्हणजे मोठा जो आहे त्याला टिक करायचं. जसं की आता इथे कोण मोठा आहे, एलिफंट मोठा आहे या केसमध्ये, मग तुम्हाला एलिफंटला काय करायचं, टिक करायचं. ठीक आहे, असं. आता याला पर्सनली तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअली याला पोझिशन टू बॅक, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला याला तुम्ही बॉक्सेस पण बनवू शकता. जसं की थोडंसं ऍडव्हान्स आहे, म्हणजे ह्या काही गोष्टी असतील ना थोडंसं तुम्ही बेसिक केलात ना की मी नक्की काय करते तर या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. एक मी बॉक्स तयार केला बघा साईडला अशा टाइपमध्ये, आणि त्याला एक बॉर्डर. तर हे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपला वर्कशॉप चालू आहे 5, 6, 7 तारखेला, जो की आपण दुपारी 3 ते 2:15 ते 3:15 या टायमिंग मध्ये असणार आहे. आणि फुल बेसिक टू ऍडव्हान्स, आणि काही मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड पण केलं जाणार आहे. म्हणजे काही लेक्चर्स असतील तर ते तुम्हाला प्रोव्हाइड, रेकॉर्डिंग्स पण मिळतील. इन केस जर तुम्ही टीचर असाल तर नक्कीच तुम्ही या टायमिंग मध्ये नाही अटेंड करू शकत लेक्चर्स, तर त्यासाठी तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळतील. आता हे किती कमी वेळेमध्ये मी बनवते हे फक्त लक्ष देऊन बघा, सो दॅट तुमच्या लक्षात येईल की काय मी केलं. ठीक आहे, इतकं सोपं पण असू शकतं का, फक्त सोपं आहे
पण सेल करण्यासाठी तुम्हाला राईट टेक्निक्स जे असतील ना तर ते वापरावे लागतात, जे की फ्रीलान्सिंग मध्ये आपण करतो. मग ते कसं करायचं, काय करायचं, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जातं. फ्रीलान्सिंग कसं करायचं, म्हणजे हे सेल कसे करायचे बाहेरच्या लोकांना, अशा टाईपचे जे डिझाईन्स असतील तर ते योग्य ऑडियन्सला, म्हणजे आता हे आपल्याला पॅरेंट्सनाच सेल करावे लागणार आहेत, बरोबर. तर ते कसे सेल करायचे तर ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलं जाणार. तर आता इथे फक्त काय केलं मी, जस्ट डुप्लिकेट केलं. इथे एलिमेंट्स फक्त रिप्लेस करायचे. जसं की इथे मी घेते एक हाऊस घेते, असा हा एलिफंट मी डिलीट करते. जस्ट आता तुम्ही काय करायचं, एलिमेंट्स फक्त रिप्लेस करायचे. ठीक आहे, इथे एक घर ठेवते. ठीक आहे, हा कॅट डिलीट करते आणि इथे पण एक घरच ठेवते, बट फक्त साईज जी असेल ना दोन्हीची तर ती स्मॉल आणि बिग करते. ठीक आहे, हा जो घर असेल तर तो साईजने छोटा असेल, हा जो घर असेल तर तो साईजने मोठा असेल, म्हणजे आपल्याला स्मॉल बिग करायचा. मोठा कोणता आहे तर स्टुडंट्स इकडे टिक करतील. ठीक आहे, तर अशा टाईपचे ऍक्टिव्हिटी सेट्स जे असतील तर ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. इतके सिंपल असतात. अजून याच्यामध्ये भरपूर एलिमेंट्स जे असतील ना तर ते तुम्ही ऍड करू शकता. अजून एक दाखवते तुम्हाला. एलिमेंट्स मध्ये मी आली आहे. आता मला मॅच द पेअर्स करायचं सपोज. ठीक आहे, आता इतके सुंदर सुंदर एलिमेंट्स याच्यामध्ये तुम्हाला मिळतात ना. आता हे प्रिंट्स जर तुम्हाला करायचे असतील ना तर तुम्ही कलर प्रिंट पण करू शकता, आणि जर ब्लॅक अँड व्हाईट हवे असतील ना तर ब्लॅक अँड व्हाईट पण करू शकता. मी तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटचे पण दाखवेन कशा पद्धतीने असतात. ठीक आहे, तर हे दोन आहेत बनानाज. ठीक आहे, 2 बनानाज. त्याच्यानंतर आता हे फ्रुट्सचाच घेऊयात आपण पूर्ण. ग्राफिक्स इतके सुंदर असतात आणि मुलांना ते इतके अट्रॅक्ट करतात ना की म्हणजे मुलांना ते सॉल्व्ह ऍक्टिव्हिटी करण्यासाठी इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात. अशा टाईपचे सुंदर सुंदर जर वर्कशीट्स तुम्ही बनवले तर त्यामुळे नक्कीच इकडे चान्सेस आहेत की तुमचे जास्तीत जास्त वर्कशीट्स जे असतील तर ते सेल होणार आहेत. ठीक आहे, तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम मी करते. तर ते कसं करायचं जर तुम्हाला पण शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा जो वर्कशॉप असेल आपला तो अटेंड करू शकता. हा मी सगळा फ्रुट्सचाच केलाय. मॅच द पेयर्स आपल्याला करायचं आहे. स्ट्रॉबेरी घेते आता. तर भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, बट मी ही सिंपल स्ट्रॉबेरी घेते. साईज थोडी छोटी करायची आणि व्यवस्थित हे अरेंज करून घ्यायचे एलिमेंट्स. तर मला हे किती हवे आहेत स्ट्रॉबेरी त्या अकॉर्डिंगली आपण ते सेट करणार. ठीक आहे, बरोबर अरेंज करून घ्यायच्या. आता तुम्ही कोणत्या स्टँडर्ड साठी करताय तर ते पण महत्वाचं आहे. नसतं फक्त आपल्याला येतात वर्कशीट्स त्यामुळे बनवणं तर तसं नाही. तो सिलेबस जो आहे तो कोणत्या मुलांसाठी सूट आहे, हा सिलेबस कोणासाठी सूट आहे, जसं की प्ले स्कूल असेल, नर्सरी असेल, सिनियर असेल तर त्यांच्यासाठी हा जो सिलेबस असेल तर ते करू शकता. आता हे असे केले की या साईडला तर इथे भरपूर आहेत, अजून तुम्ही इकडे ऍड करू शकता. बट मी तुम्हाला आता नंबर दाखवते. जसं की 2 आहेत ना बनानास, तर तुम्ही इथून 2 नंबर सिलेक्ट करू शकताय, जे की पुन्हा काहीतरी वेगळं आहे, सो दॅट मुलांना पुन्हा एक्साइट करतात. अजून वेगवेगळे आहेत 2, बट मी तुम्हाला एक एक्झाम्पल साठी दाखवते. ठीक आहे, त्यानंतर ऍपल्स किती आहेत, 6 आहेत, बरोबर. त्यामुळे 6 जे की ऍपल्सना मॅच करेल. ठीक आहे, आणि मग फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे 2 आणि 6 याची साईज जी असेल ना तर ती सेमच असायला हवी, जर तुमची वर्कशीट अगदी प्रोफेशनल तुम्हाला दाखवायची असेल. जर तुम्ही प्रायमरी टीचर असणार आहात किंवा जर तुम्ही ट्युशन्स घेताय तुमचे स्वतःचे, किंवा जर तुमची स्वतःची मुलं असतील ज्यांना अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीज करायला आवडतील, लहान मुलं असतील, अगदी लहान म्हणजे 1st, 2nd, 5th, 10th पर्यंत हे जे वर्कशीट्स असतील ना तर ते वापरू शकता. ठीक आहे, तर अशा टाईपच्या ऍक्टिव्हिटीज. आता याच्यामध्ये मुलं काय करतील, हे जेव्हा तुम्ही प्रिंट कराल, आता वर्कशीट्स काय आपण असंच नाही वापरत, हे आपण प्रिंट करतो. ज्यावेळी हे वर्कशीट्स आपण सेल करतो ना तर त्यावेळी सुद्धा ते लोक सॉफ्ट कॉपी आपण देऊ शकतो किंवा आपण हार्ड कॉपी पण देऊ शकतो, म्हणजे प्रिंट करून पण देऊ शकतो समोरच्या व्यक्तीच्या रिक्वायरमेंटवरती. याची प्रिंट्स कसे दिसतात तर ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तर मग स्टुडंट्स असे मॅच करतील, जसं की ऍपल 6 आहेत तर हे 6, स्ट्रॉबेरीज 5 आहेत तर हे 5, म्हणजे आपण लहान असताना तुम्ही रिलेट करू शकताय. अशा टाईपचे वर्कशीट्स आपल्याला घरातली लोक ड्रॉ करून देत होते आणि मग आपण त्याच्यावरती काम जे असेल ना तर ते करत होतो. आणि
त्याच्यामध्ये ना खरंच आता सध्या खूप मेहनत लागते, खूप काम लागतं हे वर्कशीट्स ड्रॉ करायला. आणि आताच्या पॅरेंट्सकडे इतका वेळ नाही आहे की अशा टाईपच्या वर्कशीट्स ते ड्रॉ करतील. त्यामुळे मोस्टली अशा टाईपच्या वर्कशीट्स पॅरेंट्स काय करतात, बाय करतात. आता जर तुम्ही म्हणजे 5th 6th 7च्या मुलांसाठी काहीतरी करताय, तर मग तुम्हाला अशा टाईपचे सुद्धा डिझाईन्स जे असतील तर ते तुम्ही बनवू शकताय. टेक्स्ट प्लस हे आहे, काय बोलतात आपण, टेक्स्ट प्लस, जस्ट अ सेकंड, आय इथे मला कॅपिटल करावं लागेल, बरोबर. आय क्लाइंब ऑन दिस ट्री, इथे याला मी सेट करते. ठीक आहे. तर अशा टाईपचे सेंटेन्सेस, जसे की फिल इन द ब्लँक्स असेल, कारण मोठ्या मुलांसाठी अशा टाईपचे सेंटेन्सेस लागतात. डॅश आय कम इन, आय कम इन, स्मॉल लेटर मध्ये करायचं, सॉरी, आणि कॉमा. तर इथे मग तुम्ही वरती हे फिल इन द ब्लँक्स आहेत, बरोबर. मग याचे जे काही आन्सर्स असतील ना, तर ते इथे तुम्ही ऍड करू शकताय. जसं की फर्स्ट वन, याचा आन्सर काय होतं की मे आय कम इन, बरोबर. आणि सेकंड वन वरचं काय, आय कॅन, म्हणजे ग्रामरचा पार्ट आहे हा. तुम्ही इथे वरती ऑप्शन्स देऊ शकताय, खाली स्टुडंट्स अटॅच करतील. मग याच्याशी रिलेटेड तुम्ही इकडे एलिमेंट्स पण देऊ शकता, जसं की इथे ट्री आहे, बरोबर. तर मग तुम्ही एखादा ट्री जो असेल तो इथे दाखवू शकताय. इतकं फन वे मध्ये की मुलांना इंटरेस्ट होईल अशा टाईपच्या वर्कशीट्स जे असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी. मे आय कम इन, ठीक आहे. तर कम इनशी रिलेटेड एखादा आपण ग्राफिक शोधूयात. तर यस आहे इथे डोअर मध्ये, बरोबर. तर हा ग्राफिक्स आपण इथे यूज करायचा. तर हे वर्कशीट्स भरपूर, याच्यापेक्षा अजून जास्त डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर आपला हा जो वर्कशॉपचा वर्कशीट आहे ना, सॉरी वर्कशीटचा वर्कशॉप आहे ना, तर तो 5, 6 आणि 7 डिसेंबरला दुपारी 2:15 ते 3:15 या टायमिंग मध्ये होणार आहे. अगदी बेसिक टू ऍडव्हान्स, जरी तुमचा या फील्डशी काही संबंध नाही आहे, ग्राफिक्स तुम्हाला येत नाही, तरी सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स आहे. सोबतच काही मटेरियल किंवा काही रेडीमेड टेम्पलेट्स जे असतील तर ते प्रॅक्टिससाठी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता फक्त वर्कशीट्स बनवायचे आहेत का, नाही. वर्कशीट्स बनवून हे वर्कशीट सेल कसे करायचे, हे विकायचे कसे, तर ती एक महत्वाची प्रोसेस आहे. ठीक आहे. तर ते कसे विकायचे, कुठे विकायचे, त्याची प्राइसिंग कशी असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इन डिटेल स्वतः शिकवणार आहे, लाईव्ह लेक्चर, सो दॅट तुमचे इन केस काय डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह केले जातील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वर्कशॉपची फीस फक्त आणि फक्त 150 रुपीज असणार आहे, 150 रुपये फुल 3 डेज मध्ये. कारण माझी अशी इच्छा आहे की माझ्या भरपूर अशा गोड मैत्रिणी आहेत की ज्यांना घरातून थोडाफार वेळ मिळतो. आता हे मी तुम्हाला दाखवलं कम्प्युटरवरचं, हेच सेम तुम्ही अशीच प्रोसेस जी असेल ना, तर ती मोबाईलमध्ये पण करू शकता, जे की मी लास्ट काही 2 व्हिडिओज मध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की फोनवरून सुद्धा तुम्ही हे जे वर्कशीट्स असतील ना, तर ते बनवू शकता. तर अगदी इन डिटेल जर शिकायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, कॉमेंटमध्ये सुद्धा नंबर मी पिन केलेला आहे, तर सिम्पली मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. ही बॅच किंवा याच्यानंतर सुद्धा नेक्स्ट वीक मध्ये ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे 3 दिवस लाईव्ह बॅच असणार आहे, दुपारच्या टायमिंग मध्ये असणार आहे. इन केस आपल्याला पॉसिबल झालं तर आपण रात्रीची सुद्धा बॅच असेल तर ती ठरवूयात. तर त्या अकॉर्डिंगली व्हॉट्सअपचा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही वर्कशीट म्हणून मेसेज करा, जे काही डिटेल्स असतील तर ते तुमच्यासोबत शेअर केले जाणार आहेत. तर अजून काही माहिती हवी असल्यास कॉमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, बाय.